नमस्कार. श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पाद शंकरम लोकशंकरम. वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे कधी कधी काही आकस्मिक सामाजिक कामं उद्भवतात. तसं काल उद्भवलं. तेवढंच. मागच्याला आपण स्थूलभूत इथपर्यंत सूक्ष्मभूतांचा सूक्ष्म शरीर उत्पत्ती कशी होते, त्यात ते 3 कोश आहेत, इथपर्यंतचा भाग आपण मागच्याला पाहिला. इथे जो श्लोक दिसतोय 98, तिथनं आता पुढे जाऊया. मागच्याला असं पाहिलं की सूक्ष्म शरीर ही अपंचीकृत आहेत आणि अपंचीकृत असल्यामुळे त्यांचं एक आपलं स्वरूप आहे आणि ती लयस्थान आहेत असंही पाहिलं. आता पुढे स्थूलभूतानि तु पंचीकृतानि पंचीकरणंतु. आता इथे पंचीकरणाचा भाग सांगतायत. परत एक भाग असा की हे सगळं जे सांगितलं जातंय त्याच्यामध्ये आमच्या मते किंवा आमचं गृहीतक असं आहे किंवा आमची भूमिका अशी आहे. हे एक आपण ढोल वाजवताना पाहिलं असेल, त्याच्यामध्ये एक हात एक ठराविक लय पकडून असतो आणि दुसरा हात काहीतरी कामगिरी करत असतो. तसंच इथे आमच्या मते आमच्या मते आमच्या मते म्हणजे वेदांतांच्या मते हे इथे गृहीत आहे. पुढे मग आता त्याचा भाग सांगतायत, वाचूयात आणि त्या सगळ्याचा एक गोषवारा पाहूयात. पण इथे अनेक जण त्या तांत्रिक अडचणीत अडकायची भीती मला वाटते, खूप वेळा अडकतात, असा अनुभव आहे. पंचीकरणंतु आकाशादि पंचसु एकैकं द्विधा समं विभज्य तेषु दशसु भागेषु प्राथमिकान् पंचभागान् प्रत्येकं चतुर्धा समं विभज्य तेषां चतुर्णां भागानां स्वस्व द्वितीयार्ध भाग परित्यागेन भागांतरेषु योजनम. अरे बापरे. एवढा सगळा गुंता सोडून टाकू आपण, सोपं करूयात. पंचीकरण म्हणजे काय? ते जी तन्मात्र सांगितली, तन्मात्र ॲडहॉक, त्याचे कोश सांगितले. आता त्या प्रत्येक तन्मात्रेचा 50% भाग आणि बाकीच्या ज्या 4% आहेत, 4 आहेत, त्याचा प्रत्येकी 12.5% भाग म्हणजे 100 होतात. 12.5 गुणिले 4 म्हणजे 50 आणि त्या जे काही तन्मात्रा आहे त्याचा 50, असा सगळ्याचा अर्थ आहे. म्हणजे पृथ्वी तन्मात्रा 50% आणि बाकी जल, तेज, वायू, आकाश प्रत्येकी 12.5%. हे काल्पनिक व्हर्च्युअल चित्र आहे.
12.5% आम्ही जसं म्हणतो की वातपित्त कफ, पण ते समप्रमाणात कधीच नसतात. त्यातही फरक असतो. तसंच इथे पंचीकरण होताना त्या त्या तन्मात्रेचा 50% भाग आणि शेष तन्मात्रांचा 12.5% भाग असं एक चित्र डोळ्यासमोर ठेवूयात. म्हणजे मग ते एकत्रित आले. भागांतरेषु अर्धभाग परित्यागेन योजनम. मग आता ही प्रत्येक महाभूताचं 50% इथे आले, उरलेले 50% कुठे गेले? तर ते पण स्वतःचा 50% भाग स्वतःकडे ठेवला, उरलेला 12.5. तसंच जल महाभूतांनी तिचा बाकीच्या महाभूतांना देऊन टाकला. अशी एकूण भूमिका आहे. मला आठवतंय आमच्या लहानपणी 6वी-7वीत ते अ ब क नावाचे 3 भाऊ असायचे किंवा मजूर असायचे, आणि त्यांना त्यांची मजुरी त्या अमुक प्रमाणात वाटा अशी गणितं असायची. आपल्यापैकी अनेक जणांना असतील ती गणितं, की अ ब क नावाचे 3 मजूर आहेत. ते एका भिंती बांधायचे त्यांना इतके दिवस लागले. त्यातला हात इतक्यातल्या 4 दिवसापैकी 2च दिवस आला. तो 4चे 4 दिवस आला, आणि एक जण 2 दिवस आला म्हणून त्याचं काम आणखीन एकाने केलं. तर आता त्यांची मजुरी झाली समजा एक, त्याला 100 रुपये खूप होती अमाऊंट. तर ते 100 रुपये त्यांच्यामध्ये असे वाटा की ते त्यांच्या त्यांच्या कामाच्या अनुसार वाटा. मग ते गणित करत बस. तसंच इथे हा 50% भाग त्या तन्मात्रेने स्वतःकडे ठेवला, आणि बाकीचा 12-12.5% इतरांना दिला. कशासाठी दिला? पंचीकरण करण्यासाठी, एकत्रित येण्यासाठी. तर त्याची लगेच श्रुती पण सांगितली. द्विधा विधाय चैकैकम चतुर्धा प्रथमम पुन्हा सस्वेतर द्वितीयांशेर योजनात पंच उत्पंचते. म्हणजे स्वतःचा निम्मा भाग अधिक इतरांचा मिळून निम्मा भाग, आणि स्वतःच्या निम्म्या भागाचं 4 जणांना वाटप केलं, अशा मिळून ते सगळं मिळून ते 5 पंचीकरण झाली, म्हणजे 5 महाभूत तयार झाली. आता पुढचा भाग आला. अस्य अप्रामाण्यम न आशंकनीयम. इथे आता अप्रामाण्याची आशंका घ्यायची नाही. म्हणजे हे अप्रमाण आहे, काय सांगताय, असं काही नसतं. अशी आशंका घ्यायची नाही. आणि कशावरनं घ्यायची नाही? कारण त्रिवृत कर्ण श्रुते हे पंचीकरणस्यापि उपलक्षणत्वात. ते त्रिवृत कर्ण जे सांगितलेलं आहे श्रुतींनी, ते पंचीकरणाचाच एक भाग असल्यामुळे याच्या अप्रामाण्याविषयी आशंका घ्यायची नाही, शंका उपस्थित करायची नाही. परत जरा समजून घेऊया. त्या कुठल्या तरी चित्रपटातला एक संवाद होता. मुलीला पाहायला आलेले असतात, किंवा मला आता 100% आठवत नाहीत, शाळेत मुलाखत चालू असते शिक्षिकेची, असं काहीतरी असावं ते. तर तेव्हा ते विचारलं जातं की काय शिक्षण झालंय,
ती जी नायिका असते ती सांगते की BA झाली. तो समोरची व्यक्ती विचारते, ते महत्वाचं नाही, मॅट्रिक झाले का नाही ते आधीच सांगा. तर हे जे गृहीतच आहे की ज्या अर्थी ही व्यक्ती BA झालेली आहे त्या अर्थी आता SSC त्या काळात मॅट्रिक झालेली आहे हे गृहीत आहे. तर त्या चित्रपटातला तो विनोदाचा भाग. तथापि इथे तो त्रिवृत्कर्ण श्रुते हे त्रिवृत्कर्णाची पण श्रुती आहे. ती कुठली पाहू नंतर. आणि वैशिष्ट्यात पंचानाम पंचा, आता पुढचा भाग म्हणजे इथे 100वा श्लोक झाला आपण पाहिला. 50% स्वतःचा आणि 50% मिळून बाकी सगळ्यांचा. आपल्याकडे कागद पेन्सिल असेल तर एक गोल काढा, त्याचा एक व्यास काढा त्या गोलाच्या मध्ये, म्हणजे तो 50% होतो. त्या व्यासाचा जो 50% आहे तो पृथ्वी महाभूताचं, आणि बाकीचा जो राहतोय त्याचे 4 भाग करून ते 4 महाभूतांचे, 4 तन्मात्रांचे, म्हणजे ते विशेष महाभूत. आता याच्यातच त्रिवृत्कर्ण अभिप्रेत असल्यामुळे त्याची हे पंचीकरणाची आशंका घ्यायची नाही. BA झाला म्हणजे मॅट्रिक झालेला आहे विचारायचं नाही. तसंच पुढचा श्लोक बघू. पंचानां पंचात्मकत्वे समाने अपि तेषु च वैशिष्ट्यात्तु तद्वादस्तद्वादः. सूत्र आहे, श्रुती आहे. वैशिष्ट्यात्तु, आता इथे विशेष ही संकल्पना समजून घेऊयात. विशेष म्हणजे स्पेशल नाही. विशेष याचा अर्थ स्पेशल नाही. आपण व्यवहारात म्हणतो की आज काय विशेष, म्हणजे तिथे अपेक्षा असते की आज काय रोजच्या वरण भाताऐवजी आणखीन काही वेगळं आहे का, काही स्पेशल आहे का. तर इथे विशेष हा शब्द तांत्रिक आहे, म्हणजे परत पारिभाषिक शब्द आहे. सामान्य आणि विशेष असे दोन एकमेकांच्या विरोधी संज्ञा आहेत. सामान्य म्हणजे जे अनेकांमध्ये व्यापून असतं, असं काहीतरी एक समान सूत्र, म्हणजे आम्ही सगळे भारतीय आहोत, तर हे भारतीयत्व याला म्हणतात सामान्य. आणि विशेष म्हणजे त्या सामान्याला अगदी छेद देणारा असं नाही, पण त्यातलं काहीतरी वेगळेपण, स्पेशालिटी नाही, वेगळेपण. स्पेशालिटी परत विशेषाचा एक सबसेट आहे. तर ते जे वेगळेपण आहे ते म्हणजे मग मी महाराष्ट्रीय आहे, मग आम्ही सगळे महाराष्ट्रीय म्हटलं तर मी पुण्यातला आहे, हे त्याचं विशेष म्हणजे वेगळेपण, स्पेशालिटी नाही. तर हे इथे सांगितलंय, तर तो इथे विशेषच आहे. ते पंचानां पंचात्मकत्वे समाने अपि, आता परत समान म्हणजे सामान्य. आता हे असं सांगितलं तुम्ही की पंचानां पंचात्मकत्वे समाने अपि, म्हणजे तीच प्रक्रिया आहे ना. पृथ्वी महाभूत उत्पन्न होताना काय होणार, पृथ्वीचा 50% भाग, बाकी सगळे 12.5 जल तयार होताना जलाचं, म्हणजे प्रक्रिया एकच आहे. असं असलं तरी, असं होत असलं तरी सुद्धा ही सामान्य प्रक्रिया, की त्या तन्मात्रेचा 50% भाग अधिक इतर तन्मात्रांचे 4 मिळून 4 भाग, असं मिळून ते एक सेट तयार होतो. म्हणजे 1/2 अधिक 1/8 अधिक 1/8 अधिक 1/8 अधिक 1/8 बरोबर 1.
असं सगळे गणित आहे. तर ती प्रक्रिया कॉमन आहे, समान आहे, सारखी आहे. मी त्याच्यात मध्येच आप म्हणतोय की नाही नाही माझी जरा प्रक्रिया वेगळी आहे, असं काय नाही, एकच आहे. अभिव्यक्ती होताना फरक पडेल. जे गंगेचं पाणी, बर्फ, फ्रीज मधला बर्फ, याच्या अभिव्यक्तीमध्ये काहीतरी फरक पडणार आहे. पण पाणी, जलमहाभूत, घटना एक. फ्रीज मधला बर्फ, अंटार्क्टिकावरचा बर्फ, आपल्या जम्मू काश्मीर मधला बर्फ आणि गारा, ही सगळी त्या जलमहाभूताचीच वेगवेगळी अभिव्यक्ती आहे. ती वेगवेगळी असू शकते. पण जलमहाभूत ज्याला म्हणतो ते घडण्याची प्रक्रिया एक. तर इथे जे सांगितलंय, पंचानाम पंचात्मकत्वे अपि समाने अपि, समान असून सुद्धा ते शुच, त्यांच्यामध्ये वैशेष्यातू, त्यांचा विशेषता आहे, वेगळेपण आहे. ते काय? तद्वादच तद्वादा, हा परत तद्वादच तद्वाद हा तांत्रिक शब्द आहे. थोडक्यात न्यायेन, असा न्याय. न्याय हा शब्द सुद्धा, न्याय म्हणजे लॉ नाही इथे. न्याय याचा अर्थ आपण एखादी गोष्ट स्पष्ट करण्यासाठी जेव्हा एखादा दृष्टांत देतो आणि त्याला काही मर्यादा असतात, देशिक कालिक मर्यादा असतात, किंवा कधी कधी नसतात पण. पण त्या न्यायाचा उपयोग हा आपण एखादा विषय स्पष्ट करण्यासाठी करत असतो. हा मुद्दा लक्षात घ्या, महत्वाचा आहे. खूप वेळा असं वाटतं किंवा मी ते एकूण शास्त्रीय चर्चांमध्ये सुद्धा अनेक वेळा सहभागी होत असतो वेगळ्या क्षेत्र, त्याच्यात ते हे न्याय वापरतात त्यांचे त्यांचे. पण त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की हा न्याय सांगितला म्हणजे आपण ही घटना सिद्ध केली, स्पष्ट करण्यासाठी असतं. फरक लक्षात घ्या. न्याय जे सांगितले जातात तर त्यांनी एखादी गोष्ट सिद्ध करायची नसते, स्पष्ट करायची असते. म्हणजे असे न्याय किती आहेत आपल्याकडे? भरपूर न्याय. न्याय आणि वाद अशी एक जोडगोळी आपल्याकडे अनेक वेळा असते. विची तरंग न्याय. विची तरंग न्याय म्हणजे काय? तर म्हणजे शांत जलाशय असतो, त्या जलाशयामध्ये एक आपण छोटासा खडा टाकला तर त्याच्या भोवती ते तरंग उमटत 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 त्या तलावाच्या शेवटपर्यंत जातात. त्याला म्हणायचं विची तरंग. किंवा सुची शतपत्र न्याय म्हणजे काय? तर समजा विड्याची पानं घेतली आणि त्यातनं एखादी सुई घेतली, सुई म्हणण्यापेक्षा बाण म्हणा, सुई म्हणा, बंदुकीची गोळी म्हणा, तर ती प्रत्यक्ष जाताना प्रत्येक पानापासून वेगवेगळी जात असते. पण आपल्याला असं वाटतं की ती एकाच वेळी गेली. काटेकोर एखादा फिजिक्सचा कोणी बसला तर तो त्यातलं अंतर सांगू शकतो आपल्याला, की त्याच्यामध्ये इतका वेळाचं अंतर पडलं पहिली आणि शेवटची. किंवा अलात चक्र न्याय म्हणजे मनाची गती कशी आहे ते सांगताना अलात चक्र न्याय वापरतात. अलात म्हणजे पेटलेली उदबत्ती जशी असते, गोल 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 फिरवली, किंवा दिवाळीमध्ये ते फुलवाच्या गोल फिरवतात मुलं, तर असं वाटतं की यांचं एक वर्तुळ तयार झालंय. पण प्रत्यक्षात ती फुलबाजी प्रत्येक त्या अवकाशाला वेगवेगळ्या काळात स्पर्श करत असते. तर हे सगळं जे काय आहे याला म्हणतात न्याय. आपल्याकडे एक न्यायाचं काटेकोर म्हणता येणार नाही,
तथापि काव्यामध्ये असे आपल्याला बरेच न्याय सापडतात. त्यांना काहीतरी एखादा मुद्दा सिद्ध करायचा असतो, स्पष्ट करायचा असतो सिद्ध नाही. अरे संसार संसार, जसा तवा चोरल्यावर आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर. हा अगदी काटेकोर याला न्याय म्हणता येणार नाही, पण तीच भूमिका की संसार कसा जटिल आहे किंवा अवघड आहे हे सांगण्यासाठी एक त्यांनी काहीतरी उदाहरण दिले, दृष्टांत दिलाय. किंवा आपण म्हणतो पळसाला पानं तीनच. हे सुद्धा न्यायाचे किंवा वादाचे असे एक वेगवेगळे प्रकार आहेत. एक गिरवाण लघुकोश नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये शेवटी असे अनेक न्यायांचं संकलन आहे. किंबहुना एक न्याय हे असे हे न्याय लॉ नाही, असं एक भलं मोठं दांडगं पुस्तक आहे. त्याला इंग्लिशमध्ये मॅक्झिम्स असं म्हणलंय. तर त्याचं एक संकलन असलेलं हेच जाडच्या जाड पुस्तक आहे. ज्यांना आपलं वक्तृत्व किंवा प्रतिपादन सुधारायचं आहे किंवा व्हॅल्यू ॲडिशन करायची, त्यांनी ते जवळ ठेवावं. तर मुळात मूळ विषयाकडे वळूयात. न्यायेन, या न्यायाने आकाशादी व्यपदेश, आकाशादी व्यपदेश म्हणजे त्यांना म्हणलं जातं. संभवती म्हणजे संभव होतो, संभू म्हणजे उत्पन्न होतो, तो व्यपदेश संभवतो म्हणजे चान्सेस आहे. तर संभवण्याचा अर्थ चान्सेस नाहीत, त्याची उत्पत्ती होते. आपण म्हणतो ना की हो संभवतो, असं संभवतं म्हणजे चान्सेस तिथे नाही, इथे ही भूमिका नाही. संभवतं म्हणजे होतं, ते उत्पन्न. तदानीम पुढचा भाग आला. तदानीम आकाशे शब्दो अभिव्यज्यते, आकाशामध्ये शब्द, शब्द म्हणजे आवाज. शब्द हा परत तांत्रिक शब्द आहे. मराठीमध्ये आपण शब्द अर्थाने वापरतो, इथे तांत्रिक शब्द. शब्द शब्द स्पर्श, वायूमध्ये शब्द आहे, स्पर्श आहे. कसं काय? तर मागे सांगितलंय, आकाशात वायू, वायूवर अग्नी, अग्नेरापहा, अद्भ्या पृथ्वी, ह्या क्रमाने सांगितलं. त्याच्यामुळे काय होतं, वायू, वायूमध्ये शब्द स्पर्श, शब्द आणि स्पर्श. स्पर्श म्हणजे आपण ज्याला स्पर्श म्हणतो, संवेदना, स्पर्शाची संवेदना म्हणजे स्पर्श नावाचा गुण. अगनव शब्द स्पर्श रूप, रूपाणी. अग्नव म्हणजे तेजमाभूतामध्ये शब्द स्पर्श रूप, तीन प्रकार. रूप म्हणजे डोळ्याला दिसणार ते, मध्ये मध्ये आकार दिसतो, त्याच्यामध्ये शब्द पण शब्द स्पर्श असल्यामुळे 3D पण दिसतं, 2D पण दिसतं आपल्याला. कारण का, त्याच्यामध्ये आधीचे पण ते आकाश नावाची स्पेस पण आहे ना, त्याच्यात स्पर्श पण आहे ना. त्याच्यामुळे डोळ्याचा ज्या त्या एखाद्या वस्तूच्या बाउंड्रीजना जो डोळ्याने स्पर्श होतो, त्याच्यामुळे आपल्याला एखादी वस्तू 3D दिसते, ज्याचा आकारही कळतो, त्याचं एकमेकांपासूनच अंतरही कळतं. म्हणून या रूपामध्ये त्याचे रंग कळतात, त्याचा आकार कळतो, त्याची उंची कळते, त्याची खोली कळते. हे सगळं मी त्याच्यात मधलं काय कळतं, तर स्पर्श आपला होत असल्यामुळे त्या डोळ्याचा. आता परत डोळ्याला जे ज्ञान होतं ते कसं होतं याच्याबद्दल वैशेषिकांची भूमिका वेगळी आहे, मीमांसकांची वेगळी. आपल्याला जायचं नाही त्याच्यात. आत्ता एवढंसं पुरेसं आहे, पहिलीला एवढा अभ्यासक्रम पुरे आहे. पुढे अग्नौ शब्दस्पर्श रूपाणी, अपसु शब्दस्पर्श रूप रसाहा. अप म्हणजे पाण्यामध्ये
शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे आणि रस. रस म्हणजे चव. चव. रस म्हणजे फ्रूट ज्यूस सारखा ज्यूस नाही. रस म्हणजे चव. तर या चवी कुठल्या? आयुर्वेदाच्या आणि एकूण म्हणलं जातं की 6 चवी आहेत. मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, तिक्त म्हणजे कडू, कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे कडू, कटू याचा अर्थ तिखट आणि कषाय म्हणजे तुरट. हे खूप वेळा काय होतं, रामदासांचं वगैरे वाचनास करत असतो तेव्हा हा कटू नावाचा शब्द येतो. तर इथे तो कटू रस याचा अर्थ तिखट चव आणि तिक्त रस याचा अर्थ कडू चव. किरात तिक्त याचा अर्थ ते कडू आहे मारणाचं. ही आपलं तांत्रिक माहिती थोडीशी. आणि पृथिव्याम शब्द स्पर्श रूप रसगंधाश्च. पृथ्वी नावाचं जे महाभूत आहे त्याच्यामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध असं सगळंच्या सगळं आहे. कारण का? ते आकाशात वायू, वायोरग्नी, अग्नेरापः, अद्भ्या पृथ्वी. आणि ते जाताना जे लहानपणी खेळ खेळला असेल आपण, अखंड साखळी नावाचा. ते एक कोणतरी राज्य येतं त्याच्यावरती, तो एकाला पकडतो, मग ते दोघं मिळून आणखीन कोणाला तरी पकडतो. असं करत करत ती अखंड साखळी तयार होते. कधी कधी जोडी साखळी असते. म्हणजे एक जण दुसऱ्याला पकडतो, मग तो त्या दोघांनी तिसऱ्याला पकडल्यानंतर पहिला सोडून जातो, ते दोघं पळायला लागतात. तर ते इथे अखंड साखळी 5 जणांची. एतेभ्यो पंचीभ्यः, या पंची ही कोण? एतेभ्यो पंचीकृत भूतेभ्य, ही पंचीकृत भूत, महाभूत. महाशब्द आलेला नाहीये पण हे महाभूत. तन्मात्रा ही सटल लेवल आणि त्याचा आविष्कार स्थूल शरीर म्हणजे महाभूत. यांच्यापासून काय तयार होतं? या 5 महाभूतांपासून काहीतरी तयार होतं. तर त्याच्या 3 लेवल सांगितले आहेत. भूतेभ्यो काय काय, तर शेवटचं वाक्य 104 उत्पत्तीर्भवती. एतेभ्यो पंचीकृतेभ्यो भूतेभ्यः उत्पत्तीर्भवती, उत्पत्ती होते. आणि मध्ये सगळं कशाची ते सांगितले. कशाची? भूत पूर्भुव स्वः महः जनः तपः सत्यम इत्येतन्नामकानाम् उपरि उपरि विद्यमानानाम. आता इथे नावं सांगितली. भू, भुवा, स्वहा, महः, जनः, तपः, सत्यम असे 7 लोक, लोक परत व्हर्च्युअल रियालिटी तयार होतात. कुठे? उपरी उपरी. कशाच्या उपरी उपरी? हा जो काही आपला पृथ्वी नावाचं काहीतरी आहे त्याच्या उपरी उपरी. त्याच्यानंतर विद्यमानाना हा एक भाग, अतल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताल. हे खाली खाली खाली. अधो अधो विद्यमानानाम खाली 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 खाली. लोकानाम ब्रह्मांडस्य उत्पत्तीर्भवती. हे पुढं हे जे काही ब्रह्मांड नावाचं प्रकरण आहे हे काय आहे? तर वरती 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 7 लोक, खाली 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 7 लोक, आणि हा एक भाग तदंतर्गत, त्या लोकाच्या अंतर्गत चतुर्विध स्थूल शरीराणाम तद उचितानाम अन्नपानादीनाम च उत्पत्तिर्भवती.
तदंतर्गत चतुर्विध स्थूल शरीराणाम. सूक्ष्म शरीर म्हणजे काय सांगून झालं. आता सांगतात स्थूल शरीर ची उत्पत्ती होते, पण ती कशी आहे ते हे सांगितलं. ब्रह्मांड. ब्रह्मांड म्हणजे काय? वर 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 सात. हे जे संध्या करत असतील किंवा ज्यांनी ऐकले असेल त्यांना माहिती आहे. अतल वितल सुतल भू भुवा स्वा स्व जना तपा सत्यम विरजा मंत्र वगैरे जे म्हणतात त्यांना हे माहिती असतं सगळं. एक सहज गंमत आठवली. एक पाहुणे एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाला आले होते. त्यांना असं म्हणायचं की ही जी काही एक सांस्कृतिक उपक्रम आहे हा तळागाळापर्यंत गेला पाहिजे. जुनी गोष्ट आहे. तर ते त्या इतके ते असे भारावून गेले ते त्या संस्थेचे उपक्रम बघून, त्या संघटनेचे, की ते म्हणले हे तुमचं काम आहे ना, हे तळागाळापर्यंत जावं असं त्यांना म्हणायचं होतं. ते म्हणले हे तुमचं पार रस्ता तळाला गेलं पाहिजे. तर हे आपण जे म्हणतो की एखादा रस्ता तळाला गेलं, तर ते हे रस्ता तळ म्हणजे हे अतल वितल सुतल तलातल महातल पातालापैकी एक दोन तीन चार म्हणजे रस्ता तळ. पण त्याच्या पुढे आणखीन तलातल महातल आणि पाताल, पाताळा लोक जे आपण म्हणतो ते हे. तर हे अशा ब्रह्मांडाची निर्मिती होते. आणि ब्रह्मांडाच्या निर्मिती बरोबरच तदंतर्गत चतुर्विध स्थूल शरीर तयार होतात. कुठली ते पुढे पाहणार. आणि त्यांना उचित अन्नपानादी तयार काय होतं इथे? स्थूल शरीर आधी ब्रह्मांड. ब्रह्मांडामध्ये चार प्रकारचे विध प्रकार, चार चतुर्विध स्थूल शरीर तयार होतात. आणि त्यांना प्रत्येकाला म्हणजे सगळ्यांना मिळून एकच नाही, त्यांना त्यांना उचित अन्नपानादी तयार होतं. असं कोणाचं मत आहे? असं आमचं मत आहे. पुढे चतुर्विध शरीर आणि तू. चतुर्विध शरीर म्हणजे कुठली? जरायुज, अंडज, उद्भिज आणि स्वेदज. आता हे चार प्रकार का? आमची भूमिका आहे चार प्रकारची. तर ती आमची भूमिका काय हेच आपण शिकतो ना. म्हणजे आपल्याला पुढे पहिली पास झाल्यानंतर पुढे जे काही BA BCom म्हणा किंवा फार डॉक्टर डिलीट करायचं असेल, ते सगळे आपल्याला नियम तर माहिती पाहिजेत शब्दचे. ते इथे वेदांतामध्ये आपल्याला डॉक्टरेट करायचे असेल तर त्यातला हा पहिलीचा भाग आहे, तो शिकतोय आपण. तर वेदांत त्यांच्या मते चतुर्विध शरीर म्हणजे काय? जरायुज, अंडज, उद्बीज आणि स्वेदज. जरायू, जटायू वेगळा, जरायू वेगळा. खूप वेळा वाचनामध्ये असे पटापटा संदर्भ येतात आणि अडचण होऊन जाते. जरायू जटायू गडबड नाही करायची. हा. तर जरायू म्हणजे नाळ. नाळ म्हणजे जी मातेला आणि तिच्या उदरातल्या बाळाला जोडलेली असते, जी नाळ आईच्या अन्नाच्या रसाच मार्फत, त्या नाळ्याच्या मार्फत बाळाचं पोषण करत असते. हे आपल्याला सगळं माहिती आहे. पण एकूण गर्भजन्म पाहिलेला असतो इकडे तिकडे, त्यामुळे ती नाळ कापणे. त्याच्यानंतर एक असं काहीतरी न्याय तयार झाला बघा, नाही नाळच कापली त्या विषयाची, संबंधच तोडला. तर ती जी नाळ नावाचा प्रकार आहे त्याला म्हणतात जरायू. तर जरायू पासून उत्पन्न झालेले म्हणजे ज्यांच्या मातेच्या गर्भधारणेनंतर तयार झालेले असा एक वर्ग. दुसरा अंडज म्हणजे अंडी फोडून बाहेर येतात ते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो उद्बीज. उद याचा अर्थ वर, भेदून येणारे. भेदून कोण कोण येतं? तर वृक्ष, झुडूप, हे सगळे झाडं बिड. आणि स्वेदज, स्वेद याचा अर्थ घाम. तर घामातनं उत्पन्न होणारे असे कुठले? तर ही जी काही युका मशक म्हणजे थोडक्यात आपण ज्याला
एक आहे काय डोक्यात होणाऱ्या ओळा म्हणा किंवा डेकोण म्हणा किंवा डास म्हणा, हे सगळे प्रकार हे स्वेदज या याच्यामध्ये समाविष्ट होतात. तर आज आपण काय पाहिलं? पंचीकरण नावाचं प्रकरण पाहिलं. त्याच्यामध्ये स्वतःचा 50% अधिक इतरांचे 12.5% मिळून ते त्या तन्मात्रेचं महाभूत अशी महाभूत आणि त्या महाभूतांच्या एकत्रीकरणाच्या वर आणि खाली मिळून असे काही असं एक ब्रह्मांड, आणि त्या ब्रह्मांडामध्ये चतुर्विध स्थूल शरीर असतात आणि त्यांना उचित अन्नपानादी असतात. एवढा भाग आपण पाहिला. बाकीचा जो इथं श्लोक क्रमांक 110 पासूनचा भाग उद्या पाहू. आज थांबूयात.